आता जाऊया तामिळनाडूमध्ये, कारण तिकडे सत्ता स्थापनेचा पेच अखेर सुटतोय असं दिसतंय. विजय जोसेफ यांच्या टीव्हीकेला काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच पाठिंबा दिलाय. त्या वाटोवाट डाव्या पक्षांनी पाठिंबा दिल्याचं चित्र आहे. माकपच्या 2 आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिलाय, तर भाकपच्याही 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे 107 जागा जिंकलेल्या टीव्हीकेला बहुमताकरता 11 जागांची गरज होती. अखेर तिन्ही पक्षांच्या पाठिंब्यावर टीव्हीकेला काठावरचं बहुमत मिळताना दिसतंय. विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट मागितली. तर सत्ता स्थापनेच्या दाव्याच्या दृष्टीने तिसऱ्यांदा आता ही भेट होणार आहे. राज्यपालांची भेट घेऊन पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा विजय यांच्या मार्फत करण्यात येईल. तिसऱ्यांदा ते भेटतायत आणि सत्ता स्थापनेचा दावा करतायत, अशी सध्याची स्थिती. तर या अनुषंगाने सत्तेचं गणित नेमकं कसं जुळलंय तेही बघूया. बहुमताचा आकडा इकडे आहे 118. 234 जागा आहेत. बहुमताचा आकडा 118. टीव्हीकेकडे, विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडे आहेत 107 जागा. काँग्रेसने 5 जणांनी आधीच पाठिंबा दिलाय. बेरीज होते 112. म्हणजे अजूनही त्यांना 6 जागा कमी पडतात. मग त्यांनी सपोर्ट कुणाचा घेतलाय तर ते आपण बघतोय. काँग्रेस 5, व्हीसीके 2, भाकप 2, माकप 2, मुस्लिम लीग 2, एएमएमके 1, टीव्हीके 107, एकूण जागा 121. अशी सध्याची स्थिती आणि त्यामुळे ही पाठिंब्याची आकडेवारी आपल्या समोर आहे. त्यामुळे विजय यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा होताना बघायला मिळतो. तिकडे केरळ